गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीचा जो आहे तो सामना करावा लागतो आहे। आपण पाहू शकतो की पुण्यावरून मुंबईला जी जाणारी लेन आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ठप्प केलेली आपल्याला पोलिसांकडून पाहायला मिळत आहे। कारण की बोरघाटातून मुंबईहून पुण्याला येणारी जी वाहतूक आहे ती या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी दोन्हीही लेनवरून म्हणजे दोन्ही बाजूने पुण्याहून असेल किंवा मुंबईवरून असेल या दोन्ही बाजूने जी आहे ती वाहतूक जी आहे ती सोडण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की पुण्याहून जाणारी वाहतूक जी आहे ती आता पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांना जी वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो होऊ नये यासाठी ही शक्कल जी आहे ती आता रायगड पोलिसांकडून वापरण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। अनेक चाकरमान्यांनी जे आहे ते आता पुणे गोवा मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते, ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला एकूणच दिसून आला। मात्र त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की आता पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती आता पूर्णपणे ठप्प झालेली एकूणच पाहायला मिळते। मात्र मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जी आहे ती आता सुसाट सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। मात्र काही प्रमाणात जे आहे ते आता चाकरमान्यांना मोठा फटका जो आहे तो या वाहतूक कोंडीचा बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन आप्पासह रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।